प्रभाग 2 मधून प्रभावती विलास शिंदे 4650 मतांनी विजयी, अनेकांनी दिल्या शुभेच्छा। याबाबत अधिकृत असे की धुळे मनपा निवडणूक 2026 अंतर्गत धुळे मनपा निवडणूक 2026 निवडणूक प्रक्रिया पार पडली, त्याचा निकाल आज घोषित करण्यात आला। तर यात प्रभाग 2 क मधून सर्वसाधारण महिला या जागी शिंदे प्रभावती विलास भाजपाच्या वतीने उमेदवारी करीत होते। त्यांच्या विरोधात सर्वसाधारण महिला शीतल तुषार गणेश, साधना रवी बाविस्कर, भारती मनोज मोरे, प्रमिला भगवान सैंदाने या उमेदवारांसमोर या ठिकाणी भाजपाच्या उमेदवार प्रभावती विलास शिंदे या 4650 मतांनी विजयी झाल्या। त्यांचा या ठिकाणी विजय झाल्याने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीने एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला। तर याच प्रभागात त्यांच्यावर या ठिकाणी दगडफेकीचा आरोप देखील करण्यात आला होता, पण तो आरोप खोडत या ठिकाणी उलटा चोर कोतवाल को डाटे या युक्तीप्रमाणे या ठिकाणी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, ज्यात प्रामुख्याने प्रभावती विलास शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। तदनंतर या ठिकाणी तोडफोड झाल्याची घटना घडली, परंतु या तोडफोड घटनेला विलास शिंदे यांनी केले नसल्याचे त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। तर नागरिक मतदारांनीच यांना मनोज मोरेला या ठिकाणी धोबीपछाड करत जागा दाखवली असल्याचं देखील त्यांनी सांगितले। तर यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला। जय श्रीराम। भारतीय जनता पार्टीने राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, नरेंद्र मोदी साहेब यांनी देवेंद्र फडणवीस साहेब यांना विश्वास दाखवून या धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आज राज्याचे मुख्यमंत्री व या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमारजी भाऊ रावल साहेब यांना खरं मानावं लागेल आणि धर्मयुद्ध अनुप भैया अग्रवाल, गजेंद्र सेठ आंपळकर यांनी एक सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी दिली। आणि मी एक दैनिक संपादक आहे, माझी मिसेस दैनिक संपादकीची निवासी संपादिका आहे। या आमच्यावर विश्वास दाखवला। एक आम्ही शेतकऱ्याचा पोरगा होतो, आम्ही शेतकरी कुटुंबातले जन्म घेतलेला आहे आणि आम्हाला राजकारणात भाजप पक्षाने जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि जी उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर एक शिवसेनेचा खोटं बोलणारा लबाड उमेदवार आमच्या समोर त्याला उमेदवार भेटला नाही आमच्या समोर, आमची निवडणूक ही बिनविरोध होणार होती। कारण त्या माणसाने आमच्यावर पहिल्या दिवसापासून 50 लाख रुपये घे, उमेदवारी मागे घे, आणि तो कुठं धुळे शहरामध्ये कुठं राहतो आणि इथं उमेदवारी करायला त्यांच्या बायकोला आणलं। त्यांनी बायकोला आणल्यानंतर माझ्यावर एक खोटा ड्रामा रचला गेला। तो ड्रामा म्हणजे त्यांच्या घरावर मी हल्ला केला नसताना त्यांनी विलास शिंदेने माझ्या घरावर हल्ला केला आणि खुर्च्या फोडल्या, काचे फोडले। सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला एकच सांगायचंय, धुळे जिल्ह्याच्या जनतेला, की मी जर कधी एक खुर्ची फोडली असेल, माझ्या म्हातारी 85 वर्ष आईची शपथ घालतो आणि त्यांनी खुर्च्या फोडल्याचे एखादे कुठं काचेला दगड मारल्याचा माझाच नाही, माझ्या एखाद्या कार्यकर्त्याने सुद्धा जर कधी एखादा दगड मारला असेल, त्या गल्लीत गेलो असेल, तरी मला तुम्ही जी शिक्षा द्याल ती भोगू, अशा ड्रामा बांधून त्याची अनामत जप्त होणार होती। पण त्याने असा ड्रामा करून आणि आमचे माझे मिसेस एक भगवंत रूपाने आहेत, ते कोणालाच येणे, सर्व महिलांचे आणि जनतेचे उमेदवार होते। ते त्या जनतेने निवडणुकीच्या माध्यमातून जेव्हा त्याने आमच्या विरुद्ध पत्रक वाटले, आमच्या मिसेसला त्यांनी धक्काबुक्की केली, खाली पाडून मारलं, म्हणजे एकदम घाणेरडे प्रकार केले। पोलिसांनी त्याच ठिकाणी स्पॉटला तलवार जप्त केलेली आहे, त्या ठिकाणी स्पॉटला पेट्रोलच्या बाटल्या होत्या। त्याच्यानंतर तिथं आग लावण्याचा प्रयत्न केला, परंतु जनते मायबापने आम्हाला त्या ठिकाणी सर्व जनता सुटल्याने ते पळत सुटले
आणि मला त्याच्यातलं माहिती, मी एका ठिकाणी प्रभागात प्रचार करत होतो, म्हणे असं कृत्य झालं बुवा. मला म्हटलं माहिती नाही. मग जेव्हा सोशल मीडियावर आलं, यांचं घर फोडून टाकलं, यांचा घरावर हल्ला केला आणि पोलीस स्टेशनला गेले. ते पोलिसांना मी फोन केला, बुवा असं काही तर घडलं नाही, तुम्ही या. मग त्यांनी चौकशी, मी सांगतो तिथं आपण कुठलाही हल्ला केलेला नाही. अशा ड्रामे बहादूर मनोज मोरेला माझं जाहीर आव्हान आहे, त्याने नैतिकताचा जिल्हा प्रमुखाचा राजीनामा द्यावा. तू हारला आहे, तुझी बायको हारली आहे, तू आजपर्यंत ग्रामपंचायत सदस्य बी नाही, तू जिल्हा प्रमुख आहे ना, तू आता नैतिकतेचा राजीनामा दे. अरे तू ग्रामपंचायत सदस्य सुद्धा बनू शकत नाही, आता तू नैतिकतेचा राजीनामा दे. आणि तुला जाहीर आव्हान आहे, तुला जाहीर आव्हान आहे, तू किती खोटे ड्रामा कर, जनता माझ्या पाठीशी आहे. जनतेला माहिती आहे माझ्या मिसेस पाटील आहे, मी पाटील आहे. आम्ही लग्न हिंदू संस्कृतीप्रमाणे लग्न केलेलं आहे आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे लग्न करून आम्ही लव्ह मॅरेज केलं नाही, आम्ही पडून लग्न केलं नाही. आम्ही लग्न केलं हिंदू संस्कृतीप्रमाणे, हजारो लोकांना बोलून, हजारो लोकांच्या साक्षीने आम्ही लग्न केलेलं आहे. ओरिजिनल पाटील मी आहे, ओरिजिनल पाटील माझी मिसेस आहे. तू ओरिजिनल पाटील नाही. पाटलांमध्ये राजकारण खेळायला गेला, माझ्या घरावर दगडफेक केली, माझ्या घरावर हे केलं, मी काहीच केलं नाही. पुरूप आणून दे मनोज मोरे, मी आज निवडलेला सुद्धा राजीनामा देईल. पुरूप आणून दे, एखादा पुरूप आण, एखादी खुर्ची फोडली असेल, एखादा काचेला दगड मारला असेल. अरे तू धुळेकर जनतेला काय भूलतापा देतो? हे भूलतापाला लोक बळी पडले नाही. माझ्या प्रभाग 2च्या मायबाप जनतेने, या प्रभाग 2च्या मायबाप जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आणि ज्याने आमच्या विरुद्ध ड्रामा रचला, अशा ड्रामा बहादुरांना शिक्षा दाखवली. म्हणून मी प्रभाग 2च्या पूर्ण मायबाप जनतेला मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि जनतेने मला काम सांगावं, मी तुमचा सालदार म्हणून, तुमचा सेवक म्हणून, तुमचा भाऊ म्हणून, तुमचे हे म्हणून मी तुम्हाला सर्व हे करेल. आणि कारण का सर्व मायबाप जनतेला मी आता सांगू इच्छितो, तुम्ही फोन करा, आपल्याकडे जनता दरबार होईल. फोन करा, तुमच्या घरी माझ्या मिसेस 15-20 मिनिटं अर्ध्या तासात पोचतील. तुमची अडवणूक सोडली जाईल. महापालिकेच्या माध्यमातून कचरा गाडीचं व्यवस्थापन केलं जाईल, महापालिकेच्या माध्यमातून मंदिरं सफा केले जातील, महापालिकेच्या माध्यमातून रस्ते बनवले जातील, महापालिकेच्या माध्यमातून गटारी स्वच्छ होतील. कोणाचा लाईट बिलचा प्रश्न असेल, कोणाचा घरपट्टीचा प्रश्न असेल, सर्वांसाठी आम्ही सदैव जनतेसाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. सर्व मायबाप जनतेला मी एकच सांगू इच्छितो, मायबाप जनतेने आम्हाला जो विश्वास दाखवला याला मी तळा जाऊ देणार नाही. आणि ड्रामे बहादुराला डोंगरावर लात मारून हाकललं, एवढंच बोलतो मी आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी प्रभावती विलास शिंदे, प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी केलेली होती. मला भारतीय जनता पार्टीने पक्षाचं तिकीट मिळालेलं होतं आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या विश्वासाला तळा न जाऊ देता मी भरगच्च मतांनी निवडून आलेली आहे. आपल्या हयातवरती देवेंद्र फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री साहेब आहेत, आपल्या खाली राज्याचे मंत्री जयकुमार भाऊ आहेत, आपले धर्मयोद्धा अनुप भैया अग्रवाल, आपले कुणाल बाबा, राजवर्धन कदमबार्डे, रामदादा, सुभाष भामरे साहेब आणि आपले जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर आहेत. याने जो माझ्यावर खूप विश्वास दाखवलेला होता आणि जो हा माझ्यासमोर जो होता कॅन्डिडेट म्हणून शिवसेनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून, तर त्याने माझी खूप मोठी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. त्याने जे आमचं घरगुती मॅटर होतं ते त्याने जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला. ही बाई अशी आहे, तिच्यावर एवढ्या केशी आहे, तिने असं केलेलं आहे. पण ते वैयक्तिक होतं, माझं वैयक्तिक पर्सनल मॅटर असल्यामुळे मला जनतेने जो भरभरून कौल दिलेला आहे, जो मला मतांनी मला विजय केलेला आहे, मी माझ्या मायबाप जनतेला खूप मनापासून आभार मानते. कारण की त्यांनी जे पार्सल होतं बाहेरचं आलेलं, त्या पार्सलला खूप भारी पाठवलेलं आहे घरून. आणि जो त्याने माझ्यावर स्वस्तिक, मी जेव्हा प्रभाग फिरताना जो स्वस्तिक किराणावर जो हल्ला केला त्याने माझ्यावर, कारण की 4-5 दिवस होते त्या गाडीने आलेले होते. तर जेव्हा मला त्यांनी खाली मागून धक्का दिला, त्याने मी जमिनीवर पडली. जमिनीवर पडल्यानंतर मला त्याने धक्काबुक्की करूनच त्याची बायको वगैरे, माझी मा गेलेली 6 आठवड्यांची,
गळ्यातले म्हणे मंगळसूत्राचे, आणि त्याने मला धक्काबुक्की करून माझ्यावर पेट्रोल टाकला, मला जाळण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर तलवार ठेवली. पण परमेश्वराची कृपा होती माझ्यावर, तर ती शिदी न पडता उलटी पडलेली. त्याच्यामुळे मला तिथे काहीही झालेलं नाही आहे. मला फक्त माझी साडी जळालेली आहे, परकर वगैरे फाटलेला आहे. म्हणजे असं कृत्य करणारा जो आहे शिवसेनेचा, त्याला खूप धडा शिकवण्याशिवाय जनताने राहिली नाही. कारण की जनतेने त्याला खूप मोठा धडा शिकवला आणि परत तो फेसबुक, व्हॉट्सअप वगैरे याच्यावर माझी बदनामी करत होता. बदनामी लोकांना कळून कुठलं होतं. पहाटेसुद्धा त्याने माझे पाकिट वाटलेले, सगळीकडे पाकिट वाटले त्याने माझ्या विरुद्ध पाकिट वाटले आणि वरून माझ्यावरच चोराच्या उलट्या बोमा म्हणतो ना, तसं माझ्यावर परत तो पोलीस स्टेशनला गेला होता. पण बघा, प्रशासन हे काही डोळे झाकून झोपलेलं नसतं. प्रशासनाला सगळं माहिती असतं, कारण की त्याला जे प्रशासक जे हे ते खूप डोळे उघडूनच बिचारे त्यांचे कार्य करत असतात. त्यांना सगळं माहिती होतं, म्हणून त्यांनी आमच्यावर कुठलाही खोटा गुन्हा लादू दिला नाही आणि मला कुठेही त्यांनी अडवलं नाही. मी प्रशासनाचा खूप खूप आभारी आहे त्याच्यात. आणि मायबाप जनतेचा तो खूपच मोठी आधारी आहे, कारण की त्याने जो मला भरघोस मताने जो विजय केलेला आहे, हेच खूप मोठं सहकार्य. एवढंच बोलतो, 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.